टेक्निकल अप्रोच बघणं गरजेचं आहे. टेक्निकल अप्रोच मीन्स काय, जसं की बऱ्याच जणांना वाटतं मायलेजचं कॅल्क्युलेशन. बघा काय होतं, ज्यावेळेस आपण प्युअर पेट्रोल वापरतोय, प्युअर पेट्रोल ज्याच्यामध्ये इथेनॉल नाही, तर त्या इथेनॉल मिश्रित नसलेल्या पेट्रोलचा मायलेज आणि E20 पेट्रोलचा मायलेज. E20 नेमकं काय आहे बघा, इथेनॉल जे तयार होत असतंय हे ऊस, त्याच्यानंतर मळी सोबत सडलेले अन्नधान्य, मका असेल, खराब असलेला तांदूळ असेल, यापासून इथेनॉल तयार होत असतंय. की जुन्या गाड्यांचे इंजिन हे फक्त तुमचं प्युअर पेट्रोल साठीच बनलेलं होतं, ते काही इथेनॉल वगैरे मिश्रित पेट्रोल साठी नव्हतं. त्यामुळे त्या जुन्या गाड्यांच्या बाबतीमध्ये इथेनॉलचा विचार जर केला तर इथेनॉल जर त्याच्यामध्ये मिक्स असलेलं पेट्रोल वापरलं गेलं तर त्याचे काही पार्ट्स जे हे खराब होऊ शकतात. हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपल्या या महत्वपूर्ण टॉपिकच्या डिस्कशन मध्ये. मित्रांनो, रिसेंट तुम्ही न्यूज मध्ये हा एक सगळ्यात रिसेंट चर्चेला जात असलेला मुद्दा तुम्ही नक्कीच ऐकत असाल, इथेनॉल ब्लेंडिंग. सो इथेनॉल ब्लेंडिंग नेमकं काय आहे, यामध्ये E20 फ्युएल जे सध्या मार्केटमध्ये आहे, तर हे खरंच आपल्यासाठी फायदेशीर आहे की नाही, याबद्दल वेगवेगळी मतांतर आहेत. याबद्दल वेगवेगळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत. बट टेक्निकली हा मुद्दा जर आपण बघितला तर हा एक एन्व्हायरमेंटल ऍस्पेक्टने समजून घेणं गरजेचं आहे. मीन्स माझा आजचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा आपल्याला एक्झामच्या प्रिपरेशनसाठी, परीक्षेच्या तयारीसाठी एन्व्हायरमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने या मुद्द्याकडे जर आपण बघितलं तर एकंदरीत इथेनॉल ब्लेंडिंग आणि ई फ्युएल कशा प्रकारे आपल्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर आहे या संबंधितचे काही गोष्टी आपण बघणार आहोत. आणि आपला एक जो व्ह्यू असेल हा अगदी बॅलन्स पद्धतीचा असेल, की ज्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टींचा म्हणजे प्लस मायनस सगळ्या गोष्टींचा इथे आपण विचार करणार आहोत. सो मुद्द्याला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आता बघा भारतामध्ये E20 ची जी काही क्रांती होती आहे, विच मीन्स की इंधनांच्या बाबतीमध्ये हा एक आपण म्हणू शकतो की अभूतपूर्व एक निर्णय आहे, महत्वाचा घटक आहे, की ज्या इथेनॉल ब्लेंडिंगच्या माध्यमातून पेट्रोलमध्ये काही प्रमाणात इथेनॉल मिश्रण केलं जात आहे आणि ज्याचा फायदा आपल्यासाठी अनेक वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सने सांगितला जातो किंवा वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सने आपण तो अभ्यासतोय. पण मग याचा एकंदरीत काय परिणाम होईल, गाड्यांवर कसा परिणाम होईल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्यामध्ये जो संभ्रम आहे तो आपल्याला यातून समजून घ्यायचा आहे, की याचं नेमकं सोल्युशन काय किंवा यामध्ये नेमकं सांगायचं काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला यात एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे की भारत जो आहे हा मोस्ट ऑफ आपल्या पूर्ण देशाला लागणाऱ्या फ्युएल पैकी 85% आपण इम्पोर्टवर अवलंबून असतोय. म्हणजे भारताला जेवढंही फ्युएलची गरज असते तर त्यापैकी आपल्याला एक गोष्ट कन्फर्म आहे की 85% फ्युएल जे आहे हे आपण दुसऱ्या देशांमधून इम्पोर्ट करतोय, आयात करतोय. आता विचार करा, जर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर क्रूड ऑइल हे दुसऱ्या देशांमधून आयात करण्याची गरज पडत असेल तर ऑब्व्हियसली ते आयात करत असताना आपल्याला त्यासाठीचा काही पैसे मोजावे लागतात. त्यामुळे ही जी आयात आपण करतोय, हे जे इम्पोर्ट आपण करतोय, त्यामुळे आपल्याला अब्जावधी रुपये यासाठी पे करावे लागत असतात. त्यामुळे आपलं परकीय चलन जे हे या ठिकाणी खर्च होत आहे. आता ठीक आहे सर, मग आपल्याला या संपूर्ण देशात लागणाऱ्या फ्युएलचा विचार करता आपल्याकडे हे परकीय चलन खर्च होणं स्वाभाविकच आहे, कारण आपल्याला तेवढी डिमांड भारतामध्ये फ्युएलची ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मग आपल्या समोर ही संकल्पना आली की देशाला जर इंधनाच्या बाबतीमध्ये थोडं स्वयंपूर्ण बनवायचा जर आपण प्रयत्न करतोय, किंवा हा जो अब्जावधी रुपयांचा जो आपल्याला खर्च या ठिकाणी लागतोय इम्पोर्ट करण्यासाठी, तर त्याऐवजी जर हा प्रचंड खर्च कमी करण्यात सरकारने एक उपाय काढलाय, तो म्हणजे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करणं. आलं लक्षात? सो यालाच आपण एक इथेनॉल ब्लेंडिंगच्या स्वरूपामध्ये E20 हे जो वर्ड तुम्ही सध्या न्यूज मध्ये वगैरे ऐकतात आहे, तर हा E20 वर्ड त्या रिलेटेड आपल्याला जास्त बघायला मिळतो. कारण सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचं जे धोरण आहे, ही जी पॉलिसी आहे, ही स्टार्ट केलेली आहे. बट एकंदरीत या पॉलिसी रिलेटेड जर आपण बघितलं किंवा या धोरणामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला यात हे समजणं गरजेचं आहे की E20 नेमकं काय आहे. बघा, इथेनॉल जे तयार होत असतंय हे ऊस, त्याच्यानंतर मळी सोबत सडलेले अन्नधान्य, मका असेल, खराब असलेला तांदूळ असेल, यापासून इथेनॉल तयार होत असतंय. आणि हे तयार झालेलं इथेनॉल आपण आपल्या फ्युएलमध्ये, पेट्रोल वगैरे मध्ये मिक्स करत असतोय. आणि हे मिक्स होण्याचं जे प्रमाण आहे हे 80-20 आहे. यामध्ये आपण बघत असतोय की 80% पेट्रोल, ठीक आहे, आणि 20% इथेनॉल.
सो हे असं 2080 आपल्याला 100% असलेलं E20 पेट्रोल इथे बघायला मिळत असतं. E20चा अर्थच हा आहे की यामध्ये सध्याच्या स्थितीला 80% साधं पेट्रोल आहे आणि 20% कृषी आधारित म्हणजे ऍग्रिकल्चरल बाबतीतून प्रोड्यूस झालेलं इथेनॉल जे आहे हे एकत्र केलं जातं, म्हणजे ब्लेंड केलं जातं. पेट्रोल आणि इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे हे दोघं एकत्र करून आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत आहे आणि यालाच आपण E20 फ्युएल म्हणून बघत असतोय. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला E20 फ्युएल काय आहे त्याचा एक एक्झॅक्ट अर्थ समजला. आता हे इथेनॉल जे हे प्रामुख्याने शेतमालापासूनच, जसं मी बोललो की तुम्हाला ऊस असेल, मळी असेल, सडलेले अन्नधान्य वगैरे असेल, याच्यापासून तयार केलं जातंय आणि वास्तविक इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल म्हणूनच कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात? सो याला आपण E20 फ्युएल म्हणतोय. ठीक आहे, मग आता यामध्ये सरकारने जो निर्णय घेतलेला आहे ते सर्वत्र भारतामध्ये E20 फ्युएलचा वापर जास्तीत जास्त वाढवायचा आहे. मग यामध्ये वास्तविक आपल्याला एक गोष्ट बघणं आहे, यामध्ये एक निर्णय झालेला आहे आणि ज्याचे आपल्याला काही 3 फायदे बघायचे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आपला हा जो ऍस्पेक्ट आपण बघतोय हा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघतोय. म्हणजे काय की आपल्याला समजा राज्यसेवेच्या मेन्स एक्झाम मध्ये अशा काही इथेनॉल, आता आपल्याला तर माहित आहे की काही रिसेंट कंडिशनवर आधारित किंवा रिसेंट इश्यूजवर आधारित आयोग हमखास आपल्याला प्रश्न विचारत असतोय. मग सर आम्ही या इथेनॉलच्या रिलेटेड जर काही अभ्यास करतोय तर या अभ्यासासाठी आम्ही कशा प्रकारे प्रिडिक्ट करायचं की प्रश्न जो आहे हा कशा प्रकारे येऊ शकेल. आता इथेनॉलचा हा जो करंट सिनॅरिओ इश्यू जो चाललेला आहे तर यावर तुम्हाला जर काही प्रश्नांची प्रॅक्टिस करायची असेल तर यासाठी तुम्ही गुगल जेमिनायचा वापर नक्कीच करू शकता. यासाठी तुम्हाला करायचं काय, आता फॉर एक्झाम्पल आपण या गुगल जेमिनायवर एक प्रश्न या ठिकाणी टाकूया. मी जो की प्रश्न ऑलरेडी या ठिकाणी टाईप करून ठेवलेला आहे. हाऊ एमपीएससी विल आस्क अ क्वेश्चन इन मेन्स एक्झाम रिलेटेड टू द इथेनॉल ब्लेंडिंग अँड रिसेंट इश्यूज. आता हा प्रश्न जो आहे हा आपण इथे टाकूया की इन मराठी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्याबद्दलची माहिती पाहिजे आहे की जो इथेनॉल ब्लेंडिंगचा सध्याचा इश्यू चाललेला आहे यावर एमपीएससी कशा प्रकारे प्रश्न विचारू शकते, बरोबर की नाही. मग त्या रिलेटेड मला थोडंसं प्रिपरेशन करायला सोपंच आहे. ठीक आहे, तुमच्या समोर बरेचसे रिझल्ट जे आहेत हे बघायला मिळत असतात. आता वास्तविक जर तुम्ही बघितलं तर इथेनॉल ब्लेंडिंग आणि हा मी तुम्हाला जो मुद्दा सांगितला हा आपला GS3च्या सब्जेक्टमध्ये इकॉनॉमिक टेक्नॉलॉजी आणि जो की सायन्स अँड टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंटचा जो पॉईंट आहे दोन्हींच्या बाबतीमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. प्रश्न कसा असू शकतो, आता बघा या ठिकाणी 10 किंवा 15 गुणांसाठी आपल्याला काही प्रश्न बघायला मिळतात. जसं की भारताने इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट हे निर्धारित वेळेच्या अगोदरच गाठलेलं आहे. मग या धोरणासमोरील काही टेक्निकल, काही इकॉनॉमिकल आणि काही फूड सिक्युरिटी रिलेटेड काही जे चॅलेंजेस आहेत त्याचं टीकात्मक परीक्षण करा. म्हणजे तुम्हाला आता हा जो मुद्दा आपण बघतोय यावरून तुम्हाला हे समजेल की प्रॅक्टिससाठी आपल्याला क्वेश्चन्स कसे येऊ शकतात, म्हणजे तुम्ही त्या डायमेन्शनने या पूर्ण गोष्टींसाठी विचार करू शकतात. समजा ह्याच बेसिसवरचा प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचारला गेला तर कसा असू शकेल की इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामचा महाराष्ट्रातल्या कृषी व्यवस्था आणि साखर उद्योगावर झालेला परिणाम काय आहे, हा परिणाम स्पष्ट करा. कारण ऑलरेडी मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांची संख्या ही जास्त आहे आणि जे इथेनॉल प्रोड्यूस होते हे ऊसापासून प्रोड्यूस होत असते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांवर, कृषी अर्थव्यवस्थेवर याचा प्रोग्रामचा इम्पॅक्ट कसा होतो त्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न जे आहेत हे विचारले जाऊ शकतील. मीन्स तुम्हाला तयारी करण्यासाठी एक प्रॉपर अंदाज या ठिकाणी बांधता येतो. मग जसं मी ऑलरेडी सांगतोय तुम्हाला की आता हा जो एक डिसिजन झालेला आहे यामध्ये डिसिजन एक आहे बट त्याचे 3 बेनिफिट्स आहेत. बेनिफिट्स कसे की पर्यावरणामध्ये सुधारणा होते. जसं की सध्याच्या पेट्रोलच्या तुलनेमध्ये जर आपण E20 इथेनॉल मिश्रित असलेलं E20 फ्युएल जर वापरलं तर वातावरणामध्ये जो कार्बन मोनॉक्साईड आपल्याला जो बाहेर पडताना दिसतोय किंवा हायड्रोकार्बन्सचं जे उत्सर्जन होताना दिसतंय तर हे उत्सर्जन आपल्याला कमी होताना दिसतं, म्हणजे आपल्यासाठी हा एक एन्व्हायरमेंटल बेनिफिट झाला. दुसरी गोष्ट की परकीय चलनाची आपली बचत होणार, कारण जसं मी सांगितलं की जेवढं आपण पूर्ण एक 85% फ्युएल इम्पोर्ट करतोय आणि त्याच्यामध्ये पेट्रोलच्या बाबतीत जर आपण समजा 20% इथेनॉल आपल्या देशातच तयार झालेलं मिश्रित करतोय तर आपला 20%चा खर्च जो आहे हा इथे वाचतो ना. त्यामुळे काय होते की देशाचा अब्जावधी रुपयांचा पैसा इथे आपला सेव्ह होतोय.
आणि तिसरा बेनिफिट की जो शेतकरी आता आपल्याला एक ऊर्जादाता म्हणून बघता येऊ शकतोय, ऊर्जा प्रोव्हाइड करणारा बघता येऊ शकतोय, कारण इथेनॉल जे प्रोड्यूस होत असतंय हे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसच आहे. कारण जसं की आपण बघितलं की ऊसापासून, मक्यापासून, तांदूळपासून या पिकांपासून जर तुमचं इथेनॉल बनतंय तर ऑलरेडी या पिकांना चांगला हमीभाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी हा अन्नदाता सोबतच ऊर्जादाता म्हटलाही जाणार आहे. त्यामुळे हे दोन्हीही दृष्टिकोनातून आपल्याला याचा एक फायदा हा दिसूनच येतो. पण ठीक आहे सर, बेनिफिट्स तर आपण बघतोच आहे की बेनिफिट्स हे सगळीकडे सांगितले जाताच आहे की याचे काय फायदे आहेत वगैरे वगैरे. बट सर, जे सर्वसामान्य व्यक्तींच्या समोर जेव्हा हा मुद्दा येतो तर त्यांच्या मनात अनेक सारे शंका आहेत. शंकांच्या बाबतीत पहिला पॉइंट येतो की E20 इंधनाचा जेव्हा विषय निघतो तर बऱ्याच जणांना वाटतंय की E20 मुळे माझ्या जुन्या गाडीमध्ये जे इंजिन आहे ते खराब होईल. आणि दुसरी गोष्ट की या इंधनामुळे गाडीचा ॲव्हरेज जो आहे हा कमी होईल. बट वास्तविक तुम्ही या दोन्हीही प्रश्नांना E20च्या पॉइंटनुसार जर बघितलं तर तुम्हाला थोडासा टेक्निकल अप्रोच बघणं गरजेचं आहे. टेक्निकल अप्रोच मीन्स काय? जसं की बऱ्याच जणांना वाटतं मायलेजचं कॅल्क्युलेशन. बघा काय होतं, ज्यावेळेस आपण प्युअर पेट्रोल वापरतोय, प्युअर पेट्रोल ज्याच्यामध्ये इथेनॉल नाही, तर त्या इथेनॉल मिश्रित नसलेल्या पेट्रोलचा मायलेज आणि E20 पेट्रोलचा मायलेज याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल की मायलेजमध्ये साधारणतः 3 ते 5% किरकोळ घट ही जाणवते. 3 ते 5%ची. बरं, ही घट का होते? हे होण्यामागचं कारण की त्या पर्टिक्युलर पेट्रोलची एनर्जी डेन्सिटी यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ती कमी आहे. म्हणजे साध्या पेट्रोलच्या डेन्सिटीच्या तुलनेमध्ये इथेनॉल मिश्रित असलेलं E20 पेट्रोल जे आहे त्याची डेन्सिटी ही कमी असते. एक डेन्सिटी कमी असल्याचा इम्पॅक्ट होतो की तुम्हाला इथे मायलेज कमी मिळतो. पण मग इनिशियली आपल्याला हे तर दिसून येते ॲज अ एक्सपेरिमेंट बेसिसवर सांगितलेल्या माहितीनुसार किंवा जे प्रूव्ह केलेली माहिती त्यानुसार. बट ज्यावेळेस तुमचं ड्रायव्हिंगची सवय असेल, ज्यावेळेस तुम्ही गाडीची नियमित काळजी घेतली, तर हा जो फरक आहे हा खूप मोठ्या प्रमाणात काही जाणवणार नाही, हे लक्षात घ्या, असंही म्हटलं जातंय. ठीक आहे. मग सर, जुन्या गाड्यांवर काय परिणाम होऊ शकतोय? ज्या जुन्या गाड्या आहेत, आता काय होतं बघा, इथेनॉल जो आहे या इथेनॉलचा एक सॉल्व्हंट फीचर आहे, त्याचा गुणधर्म आहे. तो गुणधर्म कसा आहे माहिती आहे का? की इथेनॉल जे असतंय ना हे हवेमधलं आर्द्रता आणि जो पाण्याचा भाग आहे किंवा ओलावा आहे जो हा शोषून घेत असतो. इथेनॉल त्याला म्हटलं जात असतं त्याचा सॉल्व्हेंट गुणधर्म. मग ज्यावेळेस आपण गाडीच्या संदर्भामध्ये रबर, प्लास्टिक वगैरे किंवा जुन्या गाड्यांचं इंजिन, आता आपण बघितलेलं आहे की जुन्या गाड्यांचे इंजिन हे फक्त तुमचं प्युअर पेट्रोलसाठीच बनलेलं होतं. ते काही इथेनॉल वगैरे मिश्रित पेट्रोलसाठी नव्हतं. त्यामुळे त्या जुन्या गाड्यांच्या बाबतीमध्ये इथेनॉलचा विचार जर केला तर इथेनॉल जर त्याच्यामध्ये मिक्स असलेलं पेट्रोल वापरलं गेलं तर त्याचे काही पार्ट्स जे हे खराब होऊ शकतात. विशेष करून गंज लागण्याची शक्यता असते. म्हणजे हा जो धोका आहे ना हा विशेष करून 2020च्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत, 2020च्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये जर E20चा पेट्रोल वापरला जात असेल तर त्यामध्ये मात्र ही जी काही प्रॉब्लेम्स आहेत हे दिसण्याची शक्यता जास्त आहे. आलं लक्षात की त्यामध्ये टाकीच्या आतल्या बाजूला जर आपण बघितलं तर गंज चढू शकतोय. बरं, पण मग आता जर आपण गाड्यांच्या बाबतीत बघायला गेलो तर E20 पेट्रोल हे विशेष करून 2020च्या अगोदरच्या गाड्यांसाठी कम्फर्टेबल नाही, म्हणजे सुसंगत नाही. वास्तविक 2020 ते 2030च्या दरम्यानच्या ज्या गाड्या तयार झालेल्या आहेत त्यांच्यासाठी पार्शली कम्पॅटेबल आहे. पार्शली काही प्रमाणात सुसंगत आहे. आलं लक्षात? त्यामुळे 2020च्या अगोदर आणि 2020 ते 23च्या अंतर्गत मधल्या ज्याही गाड्या आहेत यांना थोडाफार प्रॉब्लेम फेस होऊ शकतोय. बट 2020 ते 23च्या दरम्यानच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी जर नियमित सर्व्हिसिंग वगैरे जर गाडी मेंटेन ठेवली तर त्यातही काही अडचण येण्याची शक्यता नाही, असं देखील सरकारने सांगितलंय. आणि विशेष करून 2023च्या नंतरच्या 1 एप्रिल 2023च्या नंतरची प्रत्येक गाडी ही आपली भारत स्टेज 6च्या फेज 2च्या बेसिसवर तयार झालेली गाडी आहे की जी ऑलरेडी 100% E20 सुसंगत आहे. म्हणजे E20 इथेनॉल पेट्रोल त्यामध्ये कम्पॅटेबल आहे. त्यामुळे ह्या 2023च्या नंतरच्या गाड्या इथे बिनधास्त वापरल्या जाऊ शकतात. सो हा त्याचा एक पॉइंट आहे. मग आता सरकारने काय केलं की ह्या संबंधित लोकांपर्यंत हा जो इन्फॉर्मेशनचा पार्ट आहे,
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सरकारची आणि ऑटो कंपन्यांची अगोदरच ऑलरेडी याबद्दलची पावलं उचलली गेलेली आहे. कारण जसं आपण BS6 फेज 2 बघतो, एप्रिल 2023च्या नंतर भारतात ज्याही गाड्या तयार झालेल्या आहेत त्या टोटली E20 फ्युएलचा वापर करून तिथे व्यवस्थित त्या चालतील, ज्यामध्ये इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारची खराबी होणार नाही अशा प्रकारे त्या गाड्या बनवलेल्या आहेत. आणि सरकारने अचानक हा बदल न लादता टप्प्याटप्प्याने यामध्ये अपग्रेडेशन केलेले आहेत. त्यामुळे जुन्या गाड्या हळूहळू रिप्लेस होत जातील, ग्राहकांना त्यामध्ये जुळवून घेण्यासाठी पण टाइम दिला जाईल. आणि भविष्यातल्या दरामध्ये जर आपण बघितलं तर इथेनॉलचं उत्पादन जर वाढलं तर नक्कीच साध्या पेट्रोलपेक्षा ते स्वस्त देण्याचा सरकारचा पुरेपूर प्रयत्न आहे, असं सरकारने कमिट केलेलं आहे, की जेणेकरून मायलेजच्या मधली किरकोळ घट आणि आर्थिकदृष्ट्या हा जो बेनिफिट आहे हा आपल्याला भरून निघेल, याबद्दल सरकार देखील आपल्याला सांगतात. सो हे याचे काही बेनिफिट्स आपल्याला दिसतात. बरं, पण मग एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, वास्तविक तुम्ही जर थोडं वाचलेलं असेल तर इथेनॉलच्या रिलेटेड हा जो इथेनॉल ब्लेंडिंगचा जो इम्प्लिमेंटेशनचा पार्ट होता हा सरकारचं टार्गेट होतं की 2030चं टार्गेट होतं. बट सरकारने ते टार्गेट 2030च्या ऐवजी 2026 वरच आणलं. म्हणजे सुरुवातीला केंद्र सरकारने ठरवलं की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल जे मिसळलं जाईल ते 2030 पर्यंतचं टार्गेट ठेवलं होतं. पण भारताने सरासरी आजच्या बाबतीत जर विचार केला तर 15% पेक्षा जास्त इथेनॉल ब्लेंडिंगचा टप्पा ऑलरेडी पार केलेला आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. आणि विशेष जे टार्गेट 2030चं ठेवलेलं होतं तर ते 25-26 मध्ये म्हणजे 5 वर्ष अगोदरच आपण हे टार्गेट पूर्ण करत आहोत, याबद्दलचं एक नवीन उद्दिष्टही सरकारने इथे गाठण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे या इथेनॉल ब्लेंडिंगच्या बाबतीमध्ये भारत सरकारचा हा जो पूर्ण डिसिजन आहे हा या ठिकाणी आपण बघू शकतो की हा एक वेगवान प्रवास म्हणून देखील आपल्याला दिसतो. आलं लक्षात सर्वांना? त्यानुसार आपण हा पॉइंट बघायचा. यामध्ये अजून एक घटक येतो की भविष्यामध्ये सरकार 100% ग्रीन रिव्हॉल्युशनचा विचार करतंय, विच मीन्स फ्लेक्स फ्युएल. फ्लेक्स फ्युएल म्हणजे काय? जसं की आज E20चा एक टप्पा आहे, बरोबर की नाही, की पूर्ण शुद्ध पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल. पण सरकार याच्या पुढचं पाऊल आहे की E85 किंवा फ्लेक्स फ्युएल यासारख्या गाड्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करते की ज्याच्यामध्ये 85% पर्यंत इथेनॉल मिक्स असेल. आलं लक्ष? म्हणजे या नवीन गाड्यांमध्ये वाहनधारक 20% पासून तर 100% पर्यंत इथेनॉल मिक्स केलेलं जरी पेट्रोल असेल तर ते कोणत्याही त्रासाशिवाय वापरू शकेल, यासाठी सरकार प्रयत्न करतंय, हे आपण लक्षात ठेवा. सो असा आहे हा पूर्ण इथेनॉल ब्लेंडिंगचा पॉइंट. आणि यामध्ये तुम्हाला हे नक्कीच समजलेलं असेल की इथेनॉल ब्लेंडिंगच्या मार्फत E20 फ्युएल जे आहे हे कशा प्रकारे आपल्यासाठी बेनिफिशियल आहे, कोणकोणत्या स्वरूपात कुठे कुठे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. आय होप सो की या व्हिडिओच्या मार्फत E20 फ्युएल हे नेमकं काय आहे आणि संबंधित त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन एक्झामच्या अप्रोचने आपल्याला कसं अभ्यासणं आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेली असेल. सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओच्या संबंधित तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक द्यायला विसरू नका. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.